नमस्कार मित्रांनो, काल मी तुम्हाला चिली ऑइल कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवली आहे। जर तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवरती जाऊन ती रेसिपी बघू शकता। अत्यंत चविष्ट असे हे चिली ऑइल बनवून तयार होतं। आज त्यापासूनच आपण सलाड कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर त्यासाठी आपण एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण आता जे सलाडसाठी भाज्या लागणार आहेत त्या घेणार आहोत। उभा चिरून घेतलेला, पातळ चिरून घेतलेला कांदा घेतला आहे मी इथे। त्यानंतर पातळ बारीक उभं चिरून घेतलेलं गाजर आहे आणि आपण इथे घेतली आहे काकडी, ती सुद्धा पातळ चिरून घेतली। त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपण जे चिली ऑइल बनवून घेतलं ते चिली ऑइल ह्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही इथे भाज्यांमध्ये शिमला मिरची किंवा कोबी देखील वापर करू शकता, कच्चा कोबी। जर तुम्हाला ते आवडत असेल शिमला मिरची आणि कोबी खायला तर तुम्ही तो वापरू शकता। आता हे चिली ऑइल ह्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की आपलं चिली ऑइल पासून बनवलेलं हे सॅलड खाण्यासाठी तयार आहे। हे चिली ऑइल टाकून आपण जे सलाड बनवणार आहोत ते लगेच खायला घ्यायचं, किंवा जर तुम्ही लगेच खाणार नसाल तर मीठ टाकायचं नाही। चिली ऑइल टाकून तसंच ठेवून द्यायचं आणि जेव्हा तुम्ही खायला घेणार असाल त्यावरून तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता, कारण मीठ टाकल्यानंतर आपल्या सलाडला पाणी सुटतं आणि मग चिली ऑइलची जी टेस्ट आहे ती कमी होते, कारण पाण्यामध्ये ते चिली ऑइल आपलं सगळं मिक्स होतं। त्यामुळे ती जी चिली ऑइलची जी टेस्ट यायला पाहिजे आपल्या सलाडला ती येत नाही। म्हणून बनवल्या खायला घ्या, किंवा खाणार असाल तेव्हा मीठ टाकून नंतर तुम्ही सर्व करू शकता। खूप चविष्ट आणि टेस्टी असं हे चिली ऑइल टाकून बनवलेलं सॅलड बनवून तयार होतं। अप्रतिम लागतं। तुम्ही एग रोल वगैरे बनवणार असाल तर त्या रोलमध्ये तुम्ही हे सॅलड टाकून देऊ शकता। खूप चविष्ट लागतं, नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता। खूप टेस्टी अशी झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि आजची ही झटपट सोपी आणि अशाच भरपूर रेसिपीज सोप्या मी चॅनलवरती अपलोड करत असते। तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ह्या झटपट रेसिपी प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।